संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी. 8 सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. राज्यात गणेश विसर्जनाच्या पवित्र सोहळ्याला यंदा दुर्दैवी किनार लागली आहे. पुणे, नांदेड, मुंबई, शहापूर आणि अमरावतीसह अनेक ठिकाणी विसर्जनावेळी पाण्यात बुडून किंवा विजेचा धक्का लागून अनेकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात 4 जणांचा मृत्यू झाला. वाकी खुर्द येथील भामा नदीत 2 तरुण बुडाले. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. बिरादवाडी गावात विहिरीत गणपती विसर्जन करताना 36 वर्षीय संदेश पोपट निकम यांचा मृत्यू झाला. तर शेलपिंपळगाव येथे भीमा नदीत 45 वर्षीय व्यक्ती बुडाल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यात गाडेगाव शिवारातील आसना नदीत विसर्जनासाठी उतरलेले तिघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले, मात्र बालाजी उबाळे आणि योगेश उबाळे हे दोघे अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध एसडीआरएफ पथकाकडून सुरू आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने बिनू शिवकुमार या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच तुषार गुप्ता, धर्मराज गुप्ता, आरुष गुप्ता, शंभू कामी आणि करण कानोजिया असे 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहापूर तालुक्यातील मुंडेवाडी येथे भारंगी नदीत विसर्जनावेळी 3 तरुण वाहून गेले. यापैकी एकाला वाचवण्यात आले असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. वाहून गेलेल्यांमध्ये दत्ता लोटे, प्रतीक जाधव आणि कुलदीप जोकर यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात चंद्रभागा नदीत 32 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथे 22 वर्षीय युवक करण चव्हाण पाय घसरून पाण्यात पडला आणि मृत्युमुखी पडला. तर मेळघाटातील गडगा नदीत अनिल माकोडे हा तरुण वाहून गेला. या घटनांमुळे राज्यातील गणेशोत्सवाच्या उत्साहावर शोककळा पसरली असून अनेक कुटुंबांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे.